हो, तुम्ही कधी सोयाबीनवरती दूध टाकून पाहिलं का? अहो, बरेच जण म्हणतात सोयाबीनची भाजी आवडत नाही. एकदा का तुम्ही या सोयाबीनवरती दूध टाकून ही भाजी बनवून पाहिलीत, तर तेव्हापासून तुमचं हे सोयाबीन फेवरेट होऊन जाईल. अगदी तुम्ही आठवड्यातून 3-4 वेळा बनवाल आणि शिवाय सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतात. त्यामुळे शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी सुद्धा मुलांच्या खूप फायदेशीर ठरतात. तर त्यासाठी काय करायचं आहे पहा, लगेच एक कढई घ्यायची, 1 कप दूध घ्यायचं, 1 कप सोयाबीन घ्यायचं. सोयाबीन पहिलं कढईत घालून घ्यायचं, त्याच्यानंतर लगेच त्याच्यावरती 1 कप दूध टाकायचं, झाकण ठेवायचं आणि सोयाबीन छान अगदी फुलवून घ्यायचे. आता थंड करून घ्यायचे सोयाबीन आणि मगच मिक्सरच्या भांड्यात घालायचे. मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचे, तोपर्यंत साईडला ठेवून द्यायचे. कढई घ्यायची, कढईमध्ये 2 चमचे बटर टाकायचं, 2 चमचे तेल टाकायचं, त्याच्यासोबत खडे मसाले घालायचे, त्याच्यामध्ये 2 लवंग घालायचं, 4 ते 5 मिरी घालायची, 2 तुकडे दालचिनीचे घालायचे, 1 चमचा जिरं घालायचं, भरपूर सारा कट केलेला कांदा घालायचा बारीक, 2 कांदेसुद्धा तुम्ही वापरू शकता. 1 उभी लांब कट करून किंवा मग बारीक तुकडे करून मिरची घालायची, हिंग घालायचा पाव चमचा, त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा 2 कट करून बारीक, त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची. आता हे सर्व आलं लसूण पेस्टसुद्धा छान कच्चापणा दूर होईपर्यंत भाजून घ्यायची. छान आपल्याला याच्यावरती मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून दोन्ही कांदा टोमॅटो मस्त शिजवून घ्यायचे. मऊ झाले की त्याच्यामध्ये पहा लगेच झाकण काढायचं आणि झाकण काढून त्याच्यावरती सुके मसाले घालायचे, हळद पावडर घालायची, मिरची पावडर अर्धा चमचा घालायची आणि मिरची घातली आहे म्हणून थोडीशी मिरची पावडर कमी घातली आहे. तर पहा त्याच्यावरती मॅगी मसाला 1 चमचा घालायचा, छान मिक्स करून घ्यायचं, पाणी घालायचं. पाणी घालून झाल्यानंतर मसाले छान शिजवून घ्यायचे. त्याच्यानंतर पहा त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला दही टाकायचं आहे. दह्याला थोडासा आंबटपणा असावा, जास्त आंबटसुद्धा नसावं. नंतर दही छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दही घालत असताना लो फ्लेमवरतीच घाला किंवा गॅस बंद करून घाला, नाही तर दही फाटलं जाईल. त्याच्यानंतर आपलं सोयाबीन घालून घ्यायचं. सोयाबीन घातलं की त्याच्यावरती मिक्स करून घ्यायचं, पाणी घालायचं. जितकं थिकनेस हवा तितकी तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती आपल्याला एक छोटीशी वाफ काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पहा एक तडका करायचा आहे. त्याच्यासाठी कडकडीत गरम करून 2 चमचे तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत, 1 मिरची कट करून घालायची आणि सोबतच अर्धा चमचा मिरची पावडर घालायची कलरवाली. त्याच्यानंतर तो तडका त्याच्यावरती घालायचा, कोथिंबीर घालायची आणि इथे आपली ही सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. अगदी तुम्ही चपाती, भाजी, भाकरी, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. इतकी भन्नाट होते, सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. नक्कीच एकदा बनवून पहा. टिफिनला सुद्धा घाई गडबडीच्या वेळी सुद्धा देऊ शकतात अशी रेसिपी आहे. नक्की बनवा आणि चॅनलला मात्र नक्की फॉलो करा. रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा.